नमस्कार, मी नेत्रा. आज मी माझी एक नवीन कविता तुम्हाला ऐकवणार आहे, जिला एका त्रैमासिक विशेषांकात सुद्धा प्रसिद्धी मिळालेली आहे. कवितेचा विषय आहे सोशल मीडिया. छोटंसं एक गाव होतं. छोटंसं एक गाव होतं. सुंदर होतं, सुखी होतं. प्रेमळ तिथली माणसं होती, कोणी सुद्धा दुःखी नव्हतं. मित्रांशी, आप्तेष्टांशी भेटणं व्हायचं, बोलणं व्हायचं. आठवण आली एकमेकांची तर आवर्जून घरी जाणं व्हायचं. वेगवेगळे छंद होते, वेगवेगळी आवड होती. प्रत्येकाला मुळात तिथल्या प्रत्येकासाठी सवड होती. छोटं छान ग्रंथालय होतं. पुस्तकं सतत फिरत होती. हसत खेळत आनंदात प्रत्येकाची वर्ष सरत होती. हिरव्यागार बागा होत्या, हिरवीगार झाडं होती. प्राण्यांसोबत मुलं सुद्धा खेळत होती, धडपडत होती. सुंदर सुखी गावात एकदा सोशल मीडियाचं वारं आलं. सुंदर सुखी गावाचं मग चित्रच सारं पालटून गेलं. व्हर्च्युअल हे जग साऱ्यांना आवडू लागलं, पटू लागलं. फायदा म्हणत आहारी जाताना माणसातलं माणूस पण सुटू लागलं. बसल्या जागी मनातलं सारं सांगता यायचं, बोलता यायचं. हवा तो क्षण कैद करून जगाला साऱ्या दाखवता यायचं. माहिती सारी वेगवेगळी क्षणामध्ये कळू लागली. हातामध्ये फोन घेऊनच माणसं सारी पळू लागली. जगातल्या कोणाही सोबत संवाद साधणं सोपं झालं. इतके फायदे असल्यामुळे सोशल मीडियाचं कौतुक झालं. मुलं सुद्धा वेळ घालवायला वापर त्याचा करू लागली. तलाव, मैदानं, बागा, ग्रंथालय हळूहळू ओस पडू लागली. मानसिक आजार आले, डोळ्यांचे त्रास झाले. सगळ्यांसाठी दोस्तांऐवजी आपले फोनच खास झाले. नुकसान जेव्हा लक्षात आलं, वेळ निघून गेली होती. नुकसान जेव्हा लक्षात आलं, वेळ निघून गेली होती. मन साऱ्यांची एकमेकांपासून दूर दूर झाली होती. विचारांचं, आठवणींचं संपलं आदान प्रदान. विचारांचं, आठवणींचं संपलं आदान प्रदान. तुम्हीच ठरवा या साऱ्यातून सोशल मीडिया शाप की वरदान. धन्यवाद. आजची माझी कविता तुम्हाला कशी वाटली ते मला तुमच्या प्रतिक्रियांमधून जरूर कळवा.